संभाजीनगर शहर पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. याला खूप सोप्या याचा एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 दिलेला आहे. तर ती संख्या कोणती? आता प्रत्येक संख्येचा पर्सेंटेज जर कळायला गेला तर आपल्याला पेपरमध्ये खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला जर लवकरात लवकर उत्तर जर काढायचं ही सोपी सर्वात जबरदस्त फिक्स आहे. एका संख्येची कोणती तरी एक संख्या आहे, त्या संख्येच्या 60% आणि 40% म्हणजे एका संख्येची 60% आणि आपल्याला 40% यांच्यामधली काय विचारता फरक विचारतात. ह्या दोघांमधले फरक किती आहे म्हणते 100. ह्या दोघांमधला जर फरक जर पाहिला तर ती किती सांगत आपल्याला 100 सांगत. पण ऍक्च्युअली 60% आणि 40% या 2% मधला जर फरक जर पाहिला तर कितीचा फरक आहे? 20%चा फरक आहे. पण प्रश्न काय सांगताय 20% नाही, किती म्हणतात 100चा फरक आहे. मग 20% म्हणजे 100, 20% म्हणजे 100 म्हणजे 20% म्हणजे किती 20 100 होता. म्हणजे 5चा त्याच्यामध्ये तफावत दिसतो म्हणजे 5%. हे 20% म्हणजे किती होतात 100. म्हणजे आपल्याला जर उत्तर जर काढायचं असेल तर 20% म्हणजे जर 100 जर होत असेल तर आपल्याला काय पाहिजे एक संख्या म्हणजे ते 100% पाहिजे. मग 100% म्हणजे किती? याचा आपण तिरपा गुणाकार करणार. मग तिरपा गुणाकार करताना किती करणार आपण 100 गुणिला 100 भागिला 20. हा शून्य काढला हा बेपंचे 10 आणि 100 गुणिला 5 म्हणजे किती होते 500. 500 हा आपला काय उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा आपला उत्तर आहे.